सत्ताधारी पक्षातील लोक सुद्धा आज बोलायला लागली की हे अधिकारी, सर्व अधिकारी हे चोर आहेत। या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा व या आमदारांचा, या खासदारांचा, माजी असतील, आजी असतील, यांच्या टक्केवारीमुळेच आज कुठेतरी भेवंडीवाडा रोडची ही दुरावस्था झालेली आहे। या टक्केवारीचं राजकारण संपवण्यासाठी आपल्याला या न्याय आंदोलनात यायचं आहे। जिजाऊ कंस्ट्रक्शन कंपनी असेल, त्यांनी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। ज्या पद्धतीने मयूर कंस्ट्रक्शन असेल, हर्षद गंधे असेल, यांनी करोडो रुपयाचा अपहार केलेला आहे। ज्या पद्धतीने इगल इम्प्रा असेल, यांनी सुद्धा करोडो रुपयाचा अपहार केलेला आहे। अशा पद्धतीने अपहार केलेल्या माणसांना सांभाळणारा हा दत्तू गीते नामक उपअभियंता ज्या पद्धतीने या भेवंडी तालुक्याला व वाडा तालुक्यातील असलेल्या लोकांचं जीव घेण्याचं काम या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या मार्फत झालेलं आहे। यांना जर शिक्षा द्यायची असेल तर सर्वांनी या 5 जुलैच्या न्याय आंदोलनामध्ये आपली भूमिका मांडण्यासाठी यायचं आहे। आणि माझं म्हणणं आहे की आंदोलनं ही जनतेच्या पैशातनं उभी राहिली पाहिजेत, म्हणून जनतेने या आंदोलनाला लागणारा खर्च सुद्धा जनतेच्या पैशातून उभा राहावा, ही माझी भूमिका असल्यामुळे प्रत्येक नागरिकांनी या जनतेच्या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा आणि मोठ्या संख्येने या भ्रष्ट अधिकाऱ्यांना, या भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टरांना आपल्या मुलांचे गेलेले जीव हे वाचवण्यासाठी येत्या काळात आपला जो शेतकरी आहे, जो समृद्ध नाही, त्याला समृद्ध करण्यासाठी हा रस्ता खूप गरजेचा आहे। म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचा रस्ता बांधण्यासाठी जय हिंद, जय